नमस्कार, सुस्वागताला धन्यवाद. सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या आणि आई अंबादेवीच्या चरणांनी पदस्पर्शांनी पावन झालेल्या या नरडे गावामध्ये आणि या नरडे गावामध्ये सावंत कुटुंबियाच्या संयुक्त विद्यमाने त्याचप्रमाणे श्री सतीदेवी देवालय वर्धापन दिनानिमित्त अभिषेक व श्री सत्यनारायणाची महापूजा इथे आयोजित करून मी स्वतः बुवा श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ विडवाडी हुंबरणे बुवा ऋत्विक चव्हाण मला बकवास साथ करतात. ते आमचे सन्माननीय परममित्र मार्गदर्शक स्वप्नीलजी तांबे त्याचप्रमाणे आम्हाला तबला साथ करतात ते आमचे बंधू सन्माननीय सिद्धेशजी चव्हाण. त्याचप्रमाणे आजच्या या आमने सामने गाडीला आम्हाला प्रतीस दर्बीचे दुवा लाभलेले आहेत ते सन्माननीय आमचे परममित्र आमचे बंधू श्री केशेश्वर प्रासादिक भजन मंडळ भरपूर बुद्रुक या सुजित परब त्यांना पत्रसाद करतात. ते आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील नामवंत पत्रकार सन्माननीय हर्षदजी राणे. त्याचप्रमाणे त्यांना तबलासाद करतात ते सिंधुदुर्गामधील नामवंत तबलावादक आणि पत्रवादक सन्माननीय विजयजी प्रियंकर यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आम्हाला इथे या गडदवारी भजनासाठी ज्यांनी संपर्क केला ते सन्माननीय या गावचे शिवमजी सावंत
बसावता बरेचसे इथे कलाकार उपस्थित आहेत त्यांचे देखील आजच्या मंडळाच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो. समस्याचा सर्व सावंत कुटुंबियांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशी श्री सतीदेवी चरणी प्रार्थना करतो. श्री सत्यनारायण चरणी प्रार्थना करतो. अखंड जगताचे आराध्य दैवत श्री गणराज चरणी वंदन करू. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत प्रतिपालक तर श्रीमाता समानाचार्य छत्रपती शिवाजी महाराजांचा निग्रह करून अखंड महाराष्ट्राची माय माऊली आई भवानी आई जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होत माझा छत्रपतीचा शाहू मला सन्माननीय आपले संभाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत माझी ग्रामदेवता माझी मातृदेवता माझी पितृदेवता माझी गुरुदेवता इथे जमलेल्या तमाम भजनरसिकांना विनम्र अभिवादन करून या आमने सामने डबलवाडी धरणाच्या चंद्री सामन्याला सुरुवात करते. जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र. नमस्कार. अतिशय सुंदर वातावरण इथे निर्माण झालेलं सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे नरडवे गाव आणि या नरडवे गावामध्ये सावंत कुटुंबियांच्या ही सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून आम्हा दोन बुवांना इथे आमने सामने डबलबारी भजनाची सुसंधी प्राप्त करून दिलेली आहे. सुजित बुवा सांगायचं झाला तर आज प्रेशर माकावा, कारण प्रथमेश पालो जर खरे असतील तर त्यांनी लवकर अकडे होता. कारण जोडी अशी बघितली या की मी नाही म्हटलास तरी एक 4 ते 5 बारी माका वाटतं होय ना सुजित, 4 ते 5 बारी मी टाळलेले असत का तर खरं तरी गालबोट लागायचा, बरोबर की नाही. पण असा काय होणार नाही, कारण दोघेही म्हणजे बनावट गुरुचे म्हणतात ना, विदाऊट गुरुचे बनावट चेले नाहीत, दोघे पण सुज्ञ आहेत. सांगायचं झालं तर त्याचप्रमाणे सुजित बुवा एक गोष्ट इथे सांगायची आहे, महत्वाची गोष्ट. बघा, हे आज धरण होतं इथे आणि या धरणामुळे या गावावरती एवढं मोठं संकट आलं ना बुवा की मी प्रथमतः का सांगतोय की एवढं संकट असताना सुद्धा हा जो पूर्ण माहोल बनवलेला आहे, बरोबर ना, हा जो पूर्ण माहोल बनवला आहे त्यांना माहित आहे की येत्या 4 ते 5 महिन्यामध्ये त्यांना ही जागा पूर्ण खाली करायची आहे, बरोबर ना गावकऱ्यांना. मी या सतीदेवी चरणी या सत्यनारायण चरणी प्रार्थना करतो. म्हणजे आज सांगायचं उद्दिष्ट काय, आम्ही नाही म्हटलं असतं मी 17 ते 18 वर्ष गावात राहिलो आणि नंतर म्हणतात ना जन्मभूमी आणि कर्मभूमी. कर्मभूमी म्हणजे आपला काहीतरी पोटा पाण्याच्या याच्यासाठी मुंबईत जाऊ, नुसते मुंबईत जाऊ बाहेर पडलो ना तर घरघरावून आपल्या डोळ्यात पाणी येतं. आणि हे तर अक्षरशः आपला कुटुंब, आणि जसा कुटुंब आहे ना तशी यांची वाडी आहे, आणि जशी वाडी आहे ना ती तशी एका कुटुंबासारख्या आहे गावा. आणि या धरणामुळे या प्रत्येक गावातल्या प्रत्येक कुटुंबियावरती आज असं संकट इल्लेलं असा की खायच्या खाय म्हणजे आज माझ्या गावात म्हणजे यांच्या बाजूक राहणारे शेजारी उद्या खायच्या गावात जात किंवा खायच्या एरियात जात ह्या काय माहित नाही, बरोबर ना. पैसे प्रचंड म्हणजे असं म्हणत आहेत तुमकाच भेटांदे, कारण ही गोष्ट एवढी साधी नाही, बरोबर की नाही. 4 दिवसासाठी मुंबईवरनं गावा गेलो ना आम्ही, आणि 4 दिवसात ना आहे ना गावावरनं मुंबईत जाऊ गेलो तर आपल्या घरघरावून डोळ्यात पाणी येतात, बरोबर ना. तर ह्यांका तर आपली वस्ती सोडूच या, बरोबर की नाही. माझी या सतीदेवी चरणी श्री सत्यनारायण चरणी एकच प्रार्थना आहे की या धरण जे होत आहे, बरोबर की नाही, चांगला कुठेतरी यांना स्थान मिळते असं म्हणजे बोलायचं बुवा की यांची म्हणतात ना की काही श्रद्धास्थान आहेत, ती मला वाटतं श्रद्धास्थानं सुद्धा काही दिवसांनी इथे म्हणजे त्यांच्या फक्त ती मनात राहणार आहे. आणि
एवढा सगळा असताना काळजार दळत ठेवून हे जे कार्यक्रम करतात ना, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी होऊन जाऊन दे. त्यांचं उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभू दे. आणि जिथे कुठे त्यांचं पुनर्वसन होईल बुवा, तिथे त्यांना चांगली समृद्धी, बरोबर की नाही, चांगला आनंदोत्सव नेहमी साजरा करता येऊ दे. आणि कुठेतरी चव्हाण आणि परब यांचे भारी ठोक गावाने. बरोबर. आज तिसरी बारी ना सुजित बुवा, तिसरी बारी, बरोबर ना? खरा सुजित बुवा, कारण आज ना चांगल्या गोष्टी काही स्थान नाही. तुम्ही भजन क्षेत्रात आज बघितलात की कोण कोण पेपेत्री वाजवतात, कोण कोण मुखवटे काय घालतात, कोण मारुती, कोण काय बनता, कोण दशावतार काय करता. पण ज्या गोष्टी ज्या जागेवरती ठेवा, बरोबर की नाही हर्षद बुवा? भजनाच्या जागी भजन करा. पण काही गोष्टी आपल्या म्हणजे आयोजकांचे पण चुकतात, बरोबर की नाही? आयोजकांचे पण चुकतात. चांगल्या चांगल्या बोलणं तुम्ही द्या नसतान. आज माका सावंतांका बराच काय बोलायचा होता, कारण त्यांनी माका भरपूर रखडवलेलं आहे. कळत ते? हा, असं नाही, कारण पैसो कोण खायत नाही, बरोबर की नाही? असलो तर आपल्या दोघांका द्यावा, पैसो खाणार नाही. पण त्या पैशापासून त्या काय पुढे म्हणजे चांगलंच काहीतरी करूचो, म्हणजे नामस्मरण करूचो. प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण. सुजित परब बुवानी पण बरंच काय सांगितलं की गर्दी इथे हा भरपूर आहे, महिला वर्ग प्रचंड आहे. आणि आजकाल महिला वर्ग आणि आपल्या कोकणात सुजित बुवा माका माहित आहे आता वाजलेत किती, एक वाजे दिले गजर माका कितको गावतलो ना ते माका माहित आहे. म्हणून वायच कधी मी इतक्या ताण नाही सोडलेलं आहे पहिल्या स्टार्टिंगला. पण आज वायच बोलतोय कशा काय गर्दी कमी नाही, भरपूर आहे. आणि गर्दी जरी कमी असली ना तरी त्या गर्दीत गर्दी जास्त होय, बरोबर की नाही भजनाची? हे एकदा अथांग जो महासागर आहे तिथे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण करूया आणि मजा मस्ती काय होणार, बरोबर की नाही? कारण मनोरंजन नाही तर नुसता जर भजन आपण नाही केला तर तुमच्या म्हणतो त्या काय भजनापेक्षा आपली झोप बरी, अशी परिस्थिती आहे. आम्ही पण स्वतः आम्ही एवढे किडे होतो डबल बारीयांचे, आता आमका जाऊ कंटाळा येतात. स्वतः जरी डबल बारी करतो तरी आमका कंटाळा येतात. आमका माहित आहे ना काय परिस्थिती आहे ती. गरमीत अक्षरशः घामाचे लाड जातो, काही ना घाम उतार जातो, त्यांचं माहित आहे, बरोबर की नाही? आणि एक फोकस 1 2 3 4 5 फोकस मारले नाही, तोही मारले नाही तुझ्याकडे. अरे माझं कलर बघून तरी सावधान वडे मारायचो. हा म्हणजे सुजित तुला दिसतोय मी, दिसतोय ना, म्हणजे ठीक आहे. चला प्रथमतः परमेश्वराच्या नामस्मरणाला सुरुवात करूया. हा, सावंत परिवार बालमित्र मंडळ मूर्ती लहान पण कीर्ती महान 200 रुपयाचं लाख मोलाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. काय पैसे अर्थ काय येत राहू तुला, बरोबर की नाही? पण आपला तुमचा मनोरंजन तुम्ही या भक्तिभावांचा काय केलेला असाल त्याची काहीतरी चीज होऊ गई, बरोबर की नाही सुजित बुवा? आणि त्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार. प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण करूया. कारण या कलियुग रूपी भवसागरातून जर आपल्याला पार करा म्हणजे आपली नाव पार करायची असेल तर नामस्मरण या सगळ्यात सोपं मार्ग आहे, बरोबर की नाही सुजित बुवा? त्याच्यामुळे प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण करूया आणि गजराच्या माध्यमातून पुढे आपण मनोरंजन करूया. सोये श्री राम प्रभु ऐकती, सोये श्री
राम प्रभू ऐकती कुशल रामायण ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदिका भेद रूपा माझी अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मजवात शून्यासी वदवावे कृपा कटाक्ष करुणिया कृपा कटाक्ष कृपा कटाक्ष परमहंस भालचंद्र सच्चिदानंद साईनाथ अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ सत्य संकल्पाचा विधाता